नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. कल्याण, अंबरनाथ और उल्हासनगर में महावितरण की बढ़ती समस्याओं को ध्यान में रखते हुए विधायक डॉक्टर बालाजी किनीकर की पहल पर महावितरण के मुख्य अभियंता श्री चिंतामणि मिश्रा के साथ कल्याण स्थित तेजश्री बिल्डिंग में एक बैठक आयोजित की गई। इस बैठक में महावितरण से संबंधित विभिन्न मुद्दों पर चर्चा की गई। बता दें कि उल्हासनगर 4 क्षेत्र में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती की पूर्व संध्या पर शाम 8 बजे बिजली आपूर्ति पूरी तरह से बाधित हो गई थी। इस दौरान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित करने पहुंचे अनुयायियों में आक्रोश फैल गया था। हालांकि स्थिति को समझाकर नियंत्रित किया गया और बड़ा विवाद टल गया। बैठक के दौरान विधायक बालाजी किनीकर ने नाराजगी जताते हुए अधिकारी से सवाल किए कि बिजली आपूर्ति क्यों बाधित हुई, इसके लिए कौन जिम्मेदार है, तथा ये जानकारी होने के बावजूद कि बिजली बहाल होने में 7-8 घंटे लगेंगे, कोई पूर्व तैयारी क्यों नहीं की गई। हालांकि महावितरण ने आनन फानन में कार्रवाई करते हुए कार्यकारी अभियंता चकोले को छुट्टी पर भेज दिया है। बैठक में विधायक किनीकर ने मांग की है कि शहर में बार बार हो रही बिजली कटौती को देखते हुए खराब ट्रांसफार्मर, बिजली के खंभे और विद्युत लाइनों को तत्काल बदला जाए। बिजली आपूर्ति बाधित होने के बाद नागरिकों से प्राप्त शिकायतों पर तुरंत कार्रवाई की जाए। कई स्थानों पर बिजली की तारें खंभों से लटक रही हैं, जिससे दुर्घटना की आशंका बनी हुई है। इनकी तत्काल मरम्मत की जाए। नागरिकों की समस्याओं की अनदेखी करने वाले अधिकारियों को जिम्मेदार ठहराकर उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को आवश्यक सहयोग प्रदान करते हुए ये सुनिश्चित किया जाए कि बिजली के अभाव में पानी की आपूर्ति बाधित न हो। विभिन्न योजनाओं के अंतर्गत उपभोक्ताओं को लाभ पहुंचाने की व्यवस्था सुनिश्चित की जाए। सड़कों पर यातायात में बाधा उत्पन्न करने वाले बेकार और खराब बिजली के खंभों को तत्काल हटाया जाए। उल्हासनगर 5 क्षेत्र में लगातार बिजली कटौती के कारण छोटे उद्योगों, लघु कारखानदारों और दैनिक मजदूरी करने वाले लोगों को हो रही परेशानियों के समाधान के लिए संबंधित अधिकारियों को निर्देश दिए विद्युत गए। वितरण कंपनीच्या माध्यमातून जे काही विद्युत पुरवठा केला जातो ते वारंवार त्याच्या तक्रारी घेऊन माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर 4-5 कॅम्प नंबर 4-5 आणि अंबरनाथ ह्या विभागातील लोकप्रतिनिधींना घेऊन वारंवार बैठका घेत असतो, पण त्या बैठकीतून काही आउटपुट निघत नाही। आणि 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जी लाईट एक फॉल्ट, केबलचा फॉल्ट आल्यामुळे लाईट गेली, ती लाईट रात्री 2 वाजेपर्यंत जवळजवळ ती लाईट बंद होती। आणि सुभाष टेकडी हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथे बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना पुष्पहार घालण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि त्या लाईट नसल्यामुळे त्यातून सगळ्याच जनतेचा गैरसमज झाला। गैरसमजातून काही उद्रेक झाला असता, काही अनुचित प्रकार घडला असता, तो घडून दिला नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, आमदार साहेबांनी मध्यस्थी करून तो अनुचित प्रकार घडून दिला नाही। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, ती कारवाईची मागणी घेऊन आम्ही आज इथे आलो। आणि ह्या कारवाई करण्याची त्या इथले सीए मिश्रा साहेब यांनी ते कारवाई करण्याचं, चौकशी करण्याची समिती गठीत केली। त्या अधिकाऱ्यांवर कारवाई सक्तीच्या रजेवर पाठवले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय, लेखी पत्र दिलेलं आहे। आणि हे कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी होती, ती केलेली आहे। आणि इथून पुढेही लोकांना सेवा चांगली देण्याचं काम त्या विद्युत वितरण कंपनीचं आहे, कारण ते त्यांचे ग्राहकांना सेवा देणं त्या कंपनीचं काम आहे, त्यांनी ती दिली पाहिजे, ही आमची वारंवार मागणी असते। आम्ही वारंवार एमएससीबी मध्ये कल्याणला बैठका घेत होतो। सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून आमचे शहर प्रमुख असतील, सर्वच बैठक घेत होतो, पण कोणती इम्प्लिमेंटेशन झाली नाही। आणि 13 तारखेला संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्व जयंतीच्या पूर्व संध्येला 4 नंबर 5 नंबर मध्ये पूर्ण वेळ लाईट नव्हती। आमचे सर्व बांधव विदाऊट लाईट बाबासाहेबांना हार घालण्यासाठी येतात। एक वेगळी भावना आमच्या सगळ्यांची असते। आणि त्या काळामध्ये जे झालेला इन्सिडेंट्स आहे त्याची चौकशी करून संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आणि आज आपले सी मिश्रा साहेब त्यांनी आज आम्हाला एक कमिटी गठीत केलेली आहे।
आणि त्या माध्यमातून चौकशी करणार. जे आहेत अधिकारी त्यांना सक्तीच्या नजेवर पाठवलेले आहे. आपल्याकडे जे 13 तारखेला संध्याकाळी approximately 8 वाजता जे इन्सिडेंट झाला होता की आपला जो GP1 इन्कमर आहे त्याच्यावर केबल फॉल्ट होऊन जवळपास रिस्टोर करायला आपल्याला 5 तास आपल्याला 5 तास लागला जवळपास. तर त्या अनुषंगाने साहेबांनी मीटिंग ठेवली होती, कारण त्या दिवशी आपला पूर्वसंध्या होती बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंतीचा, आणि त्या दिवशी सगळे भाऊक ते त्यांच्या दर्शनाला जातात. आणि अनफॉर्च्युनेटली तो त्या दिवशी त्या एरियामध्ये अंधार राहिला. तर त्या अनुषंगाने आम्ही एक पहिला तर कमिटी गठीत केलेली आहे, जे आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर सर्कल 1 चे आहेत थोरात साहेब, त्यांच्या अंडर एक कमिटी गठीत करतोय. ते एन्क्वायरी करतील की पूर्णपणे म्हणजे काय चूक आहे आणि कोणाची चूक आहे. जोपर्यंत कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत जे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तिकडे उल्हासनगर 2 ला त्यांना आम्ही सक्तीचा रजेवर पाठवतोय, आणि उल्हासनगर 1 चा एक्झिक्युटिव्ह आम्ही त्याचा चार्ज देतोय. चौकशी ते बोलू.